नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी स्पेस मराठी या यूट्यूब चॅनलवर. बघा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जर चिंतेचा मुद्दा काही असेल तर ते इंग्लिश, बरोबर की नाही? आणि ते इंग्लिश सॉल्व्ह करण्यासाठी, सोपं करण्यासाठी आम्ही इथे आहोत. काही चिंता करण्याची गरज नाही आहे. आज आपण अशाच काही सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्सकडे बघूया. ओके, चला करूया तर मग हा श्री गणेश. पहिला शब्द तुमच्यासमोर बघा. पहिला शब्द आहे ॲडव्हेंट. इथे दिसतोय तुम्हाला ॲडव्हेंट. ॲडव्हेंट म्हणजे द अरायव्हल ऑर कमिंग ऑफ समथिंग इम्पॉर्टंट. काहीतरी महत्वाच्या गोष्टीचं आगमन. इमेजकडे बघू शकता तुम्ही. गणेश चतुर्थी म्हटलं की आपल्यासाठी फारच महत्वाचं असं होऊन जातं, नाही का? की कधी येणार गणेश चतुर्थी, कधी येणार गणेश चतुर्थी. आपण फार आतुरतेने, ऑनेस्टी, आतुरता म्हणजे ऑनेस्टली वाट बघत असतो, बरोबर? ईगली वाट बघत असतो. तर ॲडव्हेंट म्हणजे अरायव्हल ऑर कमिंग ऑफ समथिंग इम्पॉर्टंट, आगमन, काही महत्वपूर्ण गोष्टीचे आगमन. सिनॉनिम्स बघूया. सिनॉनिम्स आहे ऑनसेट. ऑनसेट म्हणजे कमेन्स. कमेन्स, CO कमेन्स. जरा लक्ष द्या. कमेन्स, कमेन्स म्हणजे पण आगमन. कमेन्स सुरुवात. कमिंग इमर्जन्स, उदय होणे. ॲडव्हेंटचाच सिनॉनिम. अँटॉनिम मध्ये काय असणार तर डिपार्चर, प्रस्थान करणे. एक्झिट, एंड. ॲडव्हेंट. ॲडव्हेंट हा शब्द म्हणजे आगमन, कोणत्याही महत्वपूर्ण गोष्टीचे आगमन. एक्झाम्पल बघू शकता. द ॲडव्हेंट ऑफ टेक्नॉलॉजी चेंज्ड एज्युकेशन. टेक्नॉलॉजीच्या आगमनामुळे एज्युकेशन हा पूर्णपणे बदललाय. पुढचा शब्द बघूया. पुढचा शब्द बघा, नॉन शॅलेन्स. हिअर इट इज, टेक अ लुक. नॉन शॅलेन्स. इथे तुम्ही इमेजमध्ये बघू शकता. ही 5 स्टारची ॲड आहे, सगळ्यांनी बघितली असेलच ही ॲड. ओके, इथे ही म्हातारी बघा. या म्हातारीची जी काठी आहे ती काठी इथे लांब पडली आणि ती या मुलाला सांगते, अरे जरा उचलून देतो का रे? तो 5 स्टार खाता खाता एकदम आरामात बिंदास हो करतो, पण काहीही लक्ष देत नाही. बेफिकीर, एकदमच बेफिकीर. आणि शेवटी काय होतं, त्या म्हातारीलाच ती काठी घ्यावं लागते स्वतःहून आणि तिथेच पियानो पडतो. म्हातारी म्हणते थँक्यू. तर बेफिकीर असलेला माणूस, काहीही करत बेफिकीर. हे इथे बघा, उदासीनता, बेफिकीर, दुर्लक्षाची वृत्ती. ओके, सिनॉनिम्स बघूया. समानार्थी काय? इनडिफरन्स, केअरलेसनेस. इनडिफरन्स, केअरलेसनेस. लिस्टलेस. लिस्टलेस म्हणजे लिस्ट बनवणं नाही किंवा लिस्ट फाडून फेकणं नाही. लिस्टलेस, निरुत्साही. रिलक्टंट. रिलक्टंट. अँटॉनिम्स बघा. कन्सर्न, काळजी करणे, कोणाचा तरी विचार करणे. कन्सर्न, एन्झायटी, चिंता करणे. आणि चिंता तर तुम्हाला माहितीच आहे, कसल्या तरी गोष्टीचा फार फार आपण विचार करतो आणि मग चिंतित होतो. चिंता करणे. अटेंटिव्हनेस, लक्ष देणे, पूर्णपणे फोकस्ड. अटेंटिव्हनेस. ओके. आणि तुम्हाला एक सांगतो, फ्रान्समध्ये सिमोन वाईल नावाची एक संत होती. ती ॲक्च्युली एक फिलॉसॉफर होती, पण तिला नंतर संत ही पदवी सुद्धा दिली. तर तिने सांगितले, अटेंटिव्हनेस और अटेन्शन, अटेन्शन इज द बेस्ट फॉर्म ऑफ चॅरिटी. काय सांगितलंय? अटेन्शन इज अ बेस्ट फॉर्म ऑफ चॅरिटी. आपल्याला अटेन्शन जे आहे ना, अटेन्शन जास्तीत जास्त द्यावं लागतं. ती सगळ्यात चांगली चॅरिटी आहे, ते सगळ्यात चांगलं दान आहे. ती असं सांगतं, कारण त्याच्यातून आपण ज्ञान प्राप्त करतो. पुढे जाऊया. हा बघा, पुढे आहे फर्टिव्ह. पुढचा शब्द आहे फर्टिव्ह. फर्टिव्ह. फर्टिव्ह.
फर्टिव्ह म्हणजे काय इथे बघू शकता तुम्ही. पहिले तर एक्झाम्पल कडेच बघूया आपण. बघा, ही कास्ट अ फर्टिव्ह ग्लान्स म्हणजे नजर. फर्टिव्ह ग्लान्स ॲट द कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स. ओके, काय तर इथे दिलंय, डन इन अ क्वाईट ऑर स्नीकी वे, डिसऑनेस्टली. दिसतंय तुम्हाला गुप्त, चपळपणे कोणत्या तरी गोष्टीला आपण म्हणतो ना एकदम असं, त्याची नजर आहे ना काहीतरी एकदम, काहीतरी शिस्त आहे, त्याची नजर फारच वेगळी आहे, काहीतरी शिस्त आहे. सिनॉनिम्स काय, सिक्रेटिव्ह, गुप्त, स्नीकी, स्नीकी आणि स्टेल्दी. स्टेल्दी हा शब्द, स्टेल्दी. अँटॉनिम्स मध्ये ओपन, ऑनेस्ट, ओव्हर्ट, सगळं खुले, प्रामाणिक आणि उघड. आपण म्हणतो ना किचन कसं असलं पाहिजे, तर उघडं असलं पाहिजे, जे शिस्त ते दिसतं. तर फर्टिव्ह नाही, तर ओपन माइंडेड असलं पाहिजे. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट वन. जस्ट टेक अ लुक. पुढचा शब्द ऑब्सोलीट. ऑब्सोलीट, ऑब्सोलीट, ऑब्सोलीट म्हणजे काय, नो लॉंगर इन यूज, आउटडेटेड. आपण म्हणतो ना आजकाल अपडेटेड राहा बाबा, अपडेटेड राहा. ओके, कारण ट्रेंड्स फॉलो करायचा असतो, आणि ट्रेंड्स एवढ्या लवकर, आता आपण एक ट्रेंड आला की मागच्या ट्रेंडला एवढ्या लवकर विसरतो की तो आउटडेटेड झाला. ऑब्सोलीट, द ट्रेंड इज कम्प्लिटली ऑब्सोलीट, नो लॉंगर इन यूज रे बाबा, नो लॉंगर इन यूज. ॲज यू कॅन सी, टेक अ लुक ॲट द इमेज. टाईपरायटर, लॅपटॉप, काय यूज करणार लॅपटॉप. टाईपरायटर तर माहीत पण नसेल काही जणांना, है ना, किंवा माहीत असेल, पाहिलाही असेल, पण आता खूपच रेअर झालाय बाबा तो, खूपच रेअर. सिनॉनिम्स, आउटडेटेड, आउटडेटेड, ओल्ड फॅशन, ओके, आउटमोडेड, जुना, आउटमोडेड. बरं, जुना प्रवृत्ती किंवा जुन्या प्रवृत्तीचे विचार, जुने विचार असलेल्या माणसाला किंवा व्यक्तीला आपण म्हणतो, काय म्हणतो त्याला आपण, ऑर्थोडॉक्स. ऑर्थोडॉक्स, ऑर्थोडॉक्स. ही इज अन ऑर्थोडॉक्स थिंकर, तसं आपण म्हणतो. अँटॉनिम्स बघा, मॉडर्न, करंट, आणि सगळ्यात जास्त यूज असलेला हा शब्द बघा, कंटेम्पररी. खूप वेळा तुम्ही ऐकला असेल, कंटेम्पररी डान्स आजकाल म्हटलं जातं. डान्स तुम्ही बघितलं असेल, ते डान्स इंडिया डान्स वगैरे, तर एक स्टाईल आली कंटेम्पररी स्टाईल, म्हणजे एकदम नवीन स्टाईल आहे ती ना. तर कंटेम्पररी, आधुनिक, सध्या जे चालतंय, ट्रेंडिंग आहे रे बाबा, ट्रेंडिंग असणं इम्पॉर्टंट आहे. नाही, एक्झाम्पल, टाईपरायटर्स हॅव बिकम ऑब्सोलीट इन डिजिटल एज. काही गरज नाही याची. समजला? चला पुढच्या शब्दाकडे. पुढचा शब्द आहे नेफेरियस. शब्द बघा, नेफेरियस, अर्थ त्याचा एक्स्ट्रीमली विकेड, इविल माइंडेड. बघू शकता तुम्ही, इविल माइंडेड, काहीतरी शिस्त आहे, कॉन्स्पिरसी करणारा, षडयंत्री, इविल माइंडेड. ओके, सिनॉनिम्स, विकेड, इविल, विलेनस, सिनफुल, हिनियस, विशियस, इमॉरल, सॉरी, विशियस. हा शब्द पण लक्षात ठेवाल, विशियस. कसं लक्षात ठेवलं, विष घोलणारा, विशियस. अँटॉनिम्स मध्ये काय, वर्च्युअस आणि रायच्युअस. वर्च्युअस, रायच्युअस. वर्च्यू किंवा चांगले थॉट प्रोसेस असणारा, सद्गुणी माणूस, ऑनरेबल, सम्माननीय, आणि रायच्युअस म्हणजे धर्मी किंवा योग्य. जसं आपण लॉर्ड रामाला म्हणतो, ही वॉज अन रायच्युअस, अ रायच्युअस मॅन. ते रायच्युअस होते म्हणून त्यांना पुरुषांमध्ये उत्तम, पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. ओके, हिअर इट इज, द विलन हॅड अ नेफेरियस प्लॅन टू टेक ओव्हर द सिटी. है ना, सिटीवर काबीज करण्यासाठी त्याच्याकडे एक फारच इव्हिल, विकेड प्लॅन होता. ओके, तर ते इथे दिलंय. ओके, अत्यंत दुष्ट असा प्लॅन. नेक्स्ट वर्ड, लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट वन. जस्ट टेक अ लुक. हिअर इट इज, इंटेंट. सोपा शब्द आहे, इंटेंट. इंटेंट म्हणजे काय, टू प्लॅन ऑर हॅव अ पर्पस. इंटेंटली पण म्हणतो, ऍडवर्ब म्हणून पण आपण खूप वेळा यूज करतो त्याला. इंटेंटली, एक प्लॅन आणि पर्पस असणे, उद्देश्य असणे. ओके,
आणि इथे काय सिनॉनिम्स, प्लॅन योजना करणे, एम डिझाईन पर्पज एक्सेट्रा 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 एक्सेट्रा. अँटॉनिम्स निग्लेक्ट दुर्लक्ष करणे, त्याच्यानंतर डिसरिगार्ड करणे, इग्नोर करणे किंवा अबॅन्डन करणे, विचार न करणे जास्त त्याच्याबद्दल. आय इंटेंड टू फिनिश माय होमवर्क बाय इव्हनिंग. दॅट्स माय इंटेन्शन. माय इंटेन्शन इज टू क्रॅक गव्हर्नमेंट एक्झाम्स अँड आय एम गोइंग टू स्टडी हार्ड फॉर दॅट. दॅट्स व्हॉट इंटेंड इज ऑल अबाउट. इंटेंड वर्ब आहे, एक क्रियापद आहे, याचं नाम इंटेन्शन. सो इंटेन्शन्स आपले चांगले असले पाहिजे. नेक्स्ट वर्ड आहे पिवोटल. लक्ष द्या, पिवोटल. ओके, पिवोटल म्हणजे फार महत्वपूर्ण अशी गोष्ट, महत्वाची, केंद्रस्थानी, त्याच्या अवतीभोवती तुमचं जग चाललं पाहिजे, एवढी महत्वाची गोष्ट आहे ती. क्रुशियल किंवा इम्पॉर्टंट अशी ही गोष्ट. बरोबर. सिनॉनिम्स बघा, सेंट्रल, क्रुशियल अत्यावश्यक, वायटल. आपण ह्या सगळ्या यूज केल्या. सेंट्रल, व्हेरी, इट प्लेज अन सेंट्रल रोल, क्रुशियल रोल, वायटल रोल, इम्पॉर्टंट रोल, सिग्निफिकंट रोल इन समथिंग समथिंग ब्ला 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 ब्ला. आणि अँटॉनिम्स मध्ये बघा, मायनर तुच्छ, इनसिग्निफिकंट. इथे सिग्निफिकंट आहे बरोबर, पिवोटल म्हणजे सिग्निफिकंट, पण इथे काय झालं, इनसिग्निफिकंट. अच्छा, इनसिग्निफिकंटला अजून एक शब्द आहे, तो जरा लिहूया, आणि तो आहे पेटी. पेटी, पेटी म्हणजे इनसिग्निफिकंट, इनसिग्निफिकंट, महत्वाचा नाही. अच्छा, अजून एक शब्द आहे, महत्वाचा नाही यासाठी अजून एक शब्द, ट्रिवियल. ट्रिवियल, ट्रिवियल, TRIVIAL, ट्रिवियल. आणि अजून एक अँटॉनिम तुम्ही बघू शकता, पेरिफेरल. पेरिफेरल म्हणजे गौण, गौण, इंडिपेंडेंट, गौण, गौण, एकदमच गौण. एक्झाम्पल, हिज रोल वॉज पिवोटल इन द सक्सेस ऑफ द प्रोजेक्ट. त्याचा फार सेंट्रलाइज्ड आणि इम्पॉर्टंट रोल होता, ते यश प्राप्त करण्यामागे त्याचा रोल सगळ्यात जास्त होता, त्याला श्रेय देण्यात आलं. ओके, सो बघा इथे दिसतंय की तो अभ्यासावर जास्त कॉन्सन्ट्रेट करतोय, कारण ते महत्व इम्पॉर्टंट आहे, ते क्रुशियल आहे त्याच्यासाठी, मोबाईल फोन नाही. ओके, नेक्स्ट पुढचा शब्द, हिअर इट इज, अब्रिज्ड. अच्छा, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. पहिले तर हे सगळे शब्द, सगळे जेवढे पण आज आपण बघणार आहे, हे सगळे शब्द कोणत्या ना कोणत्या गव्हर्नमेंट परीक्षेमध्ये आले आहे. SSC म्हणू नका, त्याच्यानंतर बॉम्बे हायकोर्ट म्हणू नका, सगळ्यांमधून जे जे इम्पॉर्टंट शब्द आहे ते छाटून आज तुमच्या समोर आणले आहे. आणि असे खूपसे असे अँटॉनिम्स आणि सिनॉनिम्स आहे जे आपण पुढेही बघणार आहोत. पुढच्या सेशनमध्ये हे सगळे शब्द यांना कसं लक्षात ठेवायचं, यांचे अँटोनिम्स काय, इमेजेस सोबत कसं एखादी स्टोरी बनवावं लागेल, त्यांना नेमॉनिक्स असं म्हणतात. नेमॉनिक्स, तुम्हाला स्टोरी बनवावं लागेल. ती स्टोरी, त्यात तुम्हाला स्टोरी एक ट्रिक बनून जाईल. त्या पिक्चरला बघून तुम्हाला ती स्टोरी आठवली पाहिजे, आणि तो त्या शब्दाचं जे काही अर्थ असेल ते तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. आता इथे बघा, अब्रिज्ड. अब्रिज्ड म्हणजे शॉर्टन, कंडेन्स करणे. इथे दिलंय कमी केलेला, संक्षिप्त. तर इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसते बॉन्साय. आजकाल बघा, आपण बाहेर तर जास्त आपण फॉरेस्ट, ते तर तुम्ही बघताच आहे की नेचरला कसं मनुष्य एक्सप्लॉइट करतोय स्वतःच्या भोगवृत्तीसाठी. आता रिसेंटलीच तुम्हाला माहिती असेल नाशिकबद्दल, तपोवनमध्ये काही 1700 झाडं ना कापण्याचा काहीतरी संदर्भ आहे ते कुंभमेळ्यासाठी, आणि सयाजी शिंदे हे त्याच्या अगेन्स्ट उतरले. सयाजी शिंदेच नाही, सारे नाशिककर त्याच्या अगेन्स्ट उतरले आहेत. ओके, तर ते आपण तिथे वाचवायचा प्रयत्न नाही करत, पण आपल्या घरी एखादं झाड शोपीस म्हणून आलं पाहिजे म्हणून ही नवीन टेक्निक बॉन्साय खूपच फेमस चालली आहे बरं. छोटे छोटे असतात, छोटे छोटे म्हणजे
आता इथे तर तुम्ही बघू शकता, एकदम आंब्याचं झाड असेल तर एवढं छोटं केलंय त्याला, एकदम डॉर्फ. डॉर्फ म्हणजे छोटं करणे, एकदम कंडेन्स करून ठेवलंय आणि मग त्याला शोपीस म्हणून ठेवता. अरे वा, काय छान आहे. बाहेरचं सगळं कापलं, आता आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. कसं काय होणार बरं? कंपन्सेट कसं काय होणार? कसं काय कंपन्सेट करणार तुम्ही? कसं काय तिकडे सगळीकडे तुम्ही एकसारखं? इम्पॉसिबल. सो सिनॉनिम्स, टेक अ लुक ॲट द सिनॉनिम्स. कम ऑन. शॉर्टन्ड, कंडेन्स्ड, समराइज्ड. शॉर्टन्ड, condensed, summarized. Okay. Antonyms: extended, बरोबर, shortened, सम कमी केलेला, extended. पुढचा काय? lengthened, लेंथ ज्याची वाढवलेली आहे, lengthened, full, complete. The teacher gave us an abridged version of the story. अच्छा, abridged version of the story म्हणजे पूर्ण नाही, फक्त म्हणू शकतो आपण समरी सांगितली, फक्त समरी. जसं सिम्पल कॉमन सेन्स ना, तुम्ही 3 तासाचा पिक्चर बघायला जाता आणि पिक्चरमधून बाहेर आल्यावर जेव्हा तुमचा मित्र विचारतो का रे काय स्टोरी, तर तुम्ही काय पूर्ण 3 तास सांगता वय? नाही ना. तर तुम्ही त्याचं अब्रिज्ड व्हर्जन सांगता, अब्रिज्ड. ओके, बघूया आता पुढचा शब्द बघा जरा. आयकोनोक्लास्ट. शब्द पुढचा काय? आयकोनोक्लास्ट. लक्ष सगळ्यांचं, आयकोनोक्लास्ट. एक मिनिट. सो हिअर इट इज, आयकोनोक्लास्ट. काय? अ पर्सन हू अटॅक्स और चॅलेंजेस ट्रेडिशनल बिलीव्स. ट्रेडिशनल, पारंपरिक रूढी परंपरा जे आहे त्याला विरोध करणारा, त्याला विरोध करणारा. असा कोण तो? असा बागी. तो बघितला असेल बागी मूवी, टायगर श्रॉफ. बागी, अ रिबेल, बंडखोर. ओके, काय शब्द? आयकोनोक्लास्ट. आयकोनोक्लास्ट. ओके, सिनॉनिम्स: रिबेल, रेबेल, रॅडिकल, कट्टर, नॉन कन्फर्मिस्ट. खूप महत्वाचा शब्द बरं, नॉन कन्फर्मिस्ट. बघा 10वीत इंग्लिशमध्ये तुम्हाला एक पोएम होती, आता 10वीमध्ये आताही आहे, आणि त्या पोएमचं नाव आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन, आणि ही लिहिली होती अमेरिकन पोएट वॉल्ट व्हिटमन यांनी. ओ कॅप्टन माय कॅप्टन. अब्राहम लिंकनचे चा जो असॅसिनेशन झाला होता, खून झाला होता, तर त्याच्याशी निगडीत एक मेटाफरिकल पोएम अशी यांनी लिहिली आहे. आणि हे जे कवी आहे, म्हणजे वॉल्ट व्हिटमनची गोष्ट चालू आहे, ते वॉल्ट व्हिटमन हे नॉन कन्फर्मिस्ट होते. नॉन कन्फर्मिस्ट होते म्हणजे त्यांनी कधीच त्यांची पोएम, त्यांची कविता रायमिंग वर्ड्समध्ये नाही लिहिली, यमक नाही जुळवत बसले. शेर शायरी यमक नाही, फ्री वर्स लिहिली, यमक न जुळवता. पण जे काही कॉन्टेंट असणार ते त्यातच लिहायचं. हे बाकी त्यावेळेसचे जे बाकीचे कवी होते त्यांचं मात्र वेगळं होतं. त्यांचं काय होतं, नॉर्मल कवी, पोएट म्हणजे कविता म्हणजे काय, तर यमक जुळवणे. पण हे आहे की फ्री वर्स घेऊन आले, आणि म्हणून त्यांना फादर ऑफ फ्री वर्स असं म्हटलं जातं. ओके, राईम स्कीम बिलकुलच नाही, तर नॉन कन्फर्मिस्ट. त्याच्यानंतर अँटॉनिम्स बघा, ट्रेडिशनलिस्ट, पुढे त्याच्यानंतर कन्फर्मिस्ट, नॉन काढला, बिलीवर आणि कन्झर्वेटिव्ह. इवन ऑर्थोडॉक्स पण जाईल बरं काय, ते आपण बघितला होता. ओके, पहिलेचे जे काही ट्रेडिशन्स आणि रिच्युअल त्यालाही एकदम घट्ट पकडून ठेवणे, ऑर्थोडॉक्स थिंकर. ओके, ही वॉज अन iconoclast who questioned outdated customs. आउटडेटेड कस्टम्स जे होते, जे ट्रेडिशन्स होते, त्याला प्रश्न विचारणारा तो कोण होता? तर आयकोनोक्लास्ट. ओके, लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट. हिअर इट इज, इम्पोस्टर. हे बघा, इम्पोस्टर. What is the meaning of it? Here it is. A person who pretends to be someone else. खोटारडा, बनावट व्यक्ती. सिनॉनिम काय? फ्रॉड. त्याच्यानंतर प्रिटेंडर, प्रिटेंड करणारा. ओके,
बनावट व्यक्ती. अच्छा, प्रिटेंडर, प्रिटेन्शियस सुद्धा म्हणतो आपण याला, त्याचं नाउन प्रिटेन्शियस. डिसिव्हर, डिसीव, फसवणारा, डिसीव, डिसिव्हर. ओके, डिसिव्हर. आणि अँटॉनिम्स मध्ये काय? ऑथेंटिक, खरा, खरा, ऑथेंटिक, जेन्युइन आणि रियल. ओके. एक्झाम्पल, द मॅन वॉज एक्सपोज्ड ॲज अन इम्पोस्टर ॲट द पार्टी. पार्टीमध्ये तो इन्व्हायटेड नव्हता, पण त्याला मग एक्सपोज करण्यात आलं. सगळ्यांना समजलं याला तर काय बोलवलं नव्हतं, कसा काय आला हा आतमध्ये. हु इज नन बट अन imposter. Here we go for the next one. Take a look. Incessant. Incessant. हे बघा, incessant म्हणजे काय? Continuing without pause, never stopping. थांबायचं नाही. Continuing without the pause, no stop at all, no curb, not to curb, not to curtail. Curb आणि curtail म्हणजे तुम्हाला सांगतो, curb, curb, एक मिनिट. कर्ब, CURB, कर्टेल. कर्ब आणि कर्टेल याचा अर्थच होतो कुठेतरी स्टॉप करणे, कुठेतरी थांबवणे, पॉज, स्टॉप. ओके. पण इथे इनसेसेंटचा अर्थ काय? कंटिन्युइंग विदाउट पॉज, पुढे चालत राहणे. सो कर्ब आणि कर्टेल हे त्याचे अँटॉनिम्स आहेत. Here it is, antonyms, synonyms. Synonyms कडे बघा. Continuous, unceasing. To cease means to stop. To curb means to stop. To curtail means to stop. Unceasing, चालत राहायचं, थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. ओके. Perpetual, perpetual, शाश्वत, चालतच राहतं, कंटिन्युअस. ओके. Perpetual. Relentless, पुन्हा रिलेंटलेस, न थांबणारे. त्याच्या अँटॉनिम्स कडे बघूया. ओकेजनल, ओकेजनल, ओकेजनली आपण म्हणतो ना, ओकेजनली मी ह्या गोष्टी करतो, ओकेजनली. कंटिन्युअस नाही बरं का. ओके. शरीरावर त्याचं घात होतो, हानिकारक असतं, पण ओकेजनली हा कधीतरी समजलंच असेल तुम्हाला काय म्हणतो मी. इंटरमिटेंट, इंटरमिटेंट, स्पोरॅडिक आणि टेम्पररी. टेम्पररी बघा, टेम्पररी आणि परपेच्युअल. परपेच्युअल म्हणजे शाश्वत, जो चालत राहतो, बिलकुल स्टॉप नाहीच आहे, टेम्पररी. ओके. असं म्हटलं जातं, म्हणताना ते की लाईफ इज ट्रान्झियंट अँड टेम्पररी, बट सोल इज परपेच्युअल, इट्स प्रेझेन्स इज परपेच्युअल. आत्मा अमर आहे, आत्मा परपेच्युअल आहे. परपेच्युलिटी बद्दल आपण सांगतो. चला पुढे जाऊया. पुढचा शब्द आहे डेनिग्रेट. शब्द आहे डेनिग्रेट. हे इमेज तुम्ही पाहिलंच असेल, खूप फेमस मीम आहे ही, खूप फेमस मीम है ना. डेनिग्रेट म्हणजे काय? टू क्रिटिसाइज बट अनफेअरली. ओके. टू डॅमेज समवन्स रेप्युटेशन, डिफेमेशन वगैरे आपण म्हणतो ना, कोणाला तरी डिफेम करणे, तेच बदनामी करणे, कमी लेखणे. शब्द काय? डेनिग्रेट, डेनिग्रेट. हिअर इट इज. डिफेम, डिस्पॅरेज, डिस्पॅरेज म्हणजे कमी लेखणे. विलिफाय, स्लॅंडर, व्हेरी इम्पॉर्टंट, वन्स अगेन, स्लॅंडर. ओके. बदनामी करणे. बी लिटिल, तुच्छ लेखणे. देर इज वन मोर वर्ड, डिस्डेन. One more word. Here we go for it. Disdain. Synonyms मध्येच येईल. Disdain. कमी लेखणे, नीचा दिखाना. नेक्स्ट, antonyms. Praise, स्तुती करणे. Commend, कमेंट नाही, कमेंड, डी म्हणजे स्तुती करणे, प्रशंसा करणे. Applaud, applaud means to praise someone, right? And glorify, glorify. Okay. Example दिलाय. He tried to denigrate his rival during the debate. Tries to denigrate,
जस्ट ॲज दिस पर्टिक्युलर वुमन, डोंट यू थिंक सो? है ना? ती पण बघा कमी लेखते त्या, आता त्याचं कायच म्हणजे त्याला कायच डिफेम करायचं, पण तरी दॅट्स व्हॉट इट इज, दॅट्स हाऊ द लाईफ इज. लेट्स मूव्ह ऑन. पुढचा शब्द मीक. मीक बरं का? ओके, मीक म्हणजे काय? क्वाईट जेंटल आणि सबमिसिव्ह, नम्र, सौम्य. क्वाईट जेंटल असणे, नम्र असणे. इथे इमेज मध्ये तुम्ही बघू शकता लगे मुन्ना भाई, राईट? तुम्हाला तो आता सीन आठवलाच असेल. तो सीन जर नसेल आठवला तर एक वेळा बघा, खरंच फार कॉमेडी सीन आहे बरं का. तो पहिल्यांदा रेडिओ जॉकी जे जान्हवी असते तिच्याशी भेटायला जाणार असतो, आणि याची भाईगिरीवाली लँग्वेज. तर आता भाईगिरी लँग्वेज, या लँग्वेज सोबत तो कसा काय तिला हे करेल बरोबर, तिला कसं काय भेटणार? तर मग तो सर्किट, त्याचा जो लेफ्ट हँड आपण म्हणतो, लेफ्ट हँड किंवा राईट हँड, जो कोणताही हात असेल तो बोलतो, भाई ऐसा नहीं बोलने का भाई, ऐसा है ना, टपोरी लैंग्वेज नहीं बोलेगा, नहीं तो अपने को मामू समझेगी ना, ऐसा बड़ा बड़ा शब्द फेंकने का, कैसा विनम्र, अपन विनम्र से बात करना चाहता है. बापू ने भी यही किया, विनम्र. ओके, क्वाइट जेंटल, सबमिसिव्ह, डोसाइल. अजून एक शब्द बघा इथे, डोसाइल. अँटॉनिम्स मध्ये बोल्ड, assertive, aggressive, dominant. यात अँटॉनिम्स मध्ये आपण अजून एक शब्द टाकू शकतो जो खूप वेळा परीक्षेमध्ये आलाय, एक तर पॅसेज मध्ये किंवा मग सिनॉनिम्स किंवा अँटॉनिम्स मध्ये, आणि ते म्हणजे ॲडमेंट. ॲडमेंट. अजून एक शब्द आहे स्टबर्न. स्टबर्न, स्टबर्न. स्टबर्न म्हणजे जिद्दी. स्टबर्न म्हणजे जिद्दी. शी रिमेन्ड मीक इवन अंडर क्रिटिसिझम. क्रिटिसिझम, ओके, क्रिटिसिझम झाल्यानंतरही ती सबमिसिव्ह. सबमिसिव्ह म्हणजे सौम्य, तिची नम्रता ती कायम तिच्यासोबत तिने ठेवलं. ओके, शी रिमेन्ड मीक इवन अंडर क्रिटिसिझम. ठीक आहे. सो पुढचा शब्द, here we go, taciturn. taciturn. taciturn म्हणजे काय बघा? स्पीकिंग व्हेरी लिटिल, हॅबिच्युअल सायलेंट. हॅबिच्युअली सायलेंट, कमी बोलणारा. ओके, अल्पभाषी, मितभाषी. ओके, सिनॉनिम सायलेंट, रेटिसेंट. हे दोन्ही शब्द बघा, हे दोन्ही शब्द हे एक्झाम्स मध्ये कुठे ना कुठे होते बरं का, तुमच्या पेपरमध्येच कुठे ना कुठे होते. हे खूपच इम्पॉर्टंट आहे. टॅसिटर्न आणि रेटिसेंट, दे आर सिनॉनिम्स ऑफ ईच अदर. मितभाषी, कमी बोलणारा. ओके, रिझर्व्ड, अबोल, क्वाइट, शांत. राईट. अँटॉनिम्स, टॉकेटिव्ह आहे, लोक्वेशियस. लोक्वेशियस, चॅटी आणि वर्बोस. नाव लोक्वेशियस, टेक अ लुक ॲट दिस पर्टिक्युलर वर्ड, लोक्वेशियस. स्टार्ट होतोय तो वर्ड दिसतोय तुम्हाला, LOQ आहे तिथे. LOQ हा बेसिकली रूट वर्ड आहे बरं का. LOQ हा रूट वर्ड, हा वर्ड, हा शब्द, हे वर्ड जे कोणत्याही शब्दात तुम्हाला भेटलं की समजून जायचं स्पीच किंवा मग आर्टिक्युलेशन, काहीतरी बोलण्याविषयी चालू आहे. राईट. तुम्हाला माहितीच असेल अजून एक खूप इलोक्वेंट. इलोक्वेंट. इलोक्वेंट म्हणजे काय? छान बोलणारा. बरोबर. इलोक्वेशन कॉम्पिटिशन असायचं शाळेत, है ना, भाषण द्यायचं वगैरे वगैरे. इलोक्वेशन, कसं स्पीच देणार, काय देणार वगैरे वगैरे, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला जज केलं जायचं. ओके. लोक्वेशियस म्हणजे काय? वाचाळ, फार बोलणे. ओके. चॅटी आणि वर्बोस. वर्बोस परत फार बोलणे, शब्दबंबाळ. ही इज युजली टॅसिटर्न इन पब्लिक गॅदरिंग्स. युजली ही इज अ टॅसिटर्न इन पब्लिक गॅदरिंग्स. लक्ष द्या या इमेजकडे बघा, ती बोलतच चालली आहे.
मग याच्याकडे काही पर्यायच राहिला नाही, बरोबर की नाही? काय पर्याय आहे बिचाराकडे? शी नॅग्स, नॅग्स, NAGS, शी नॅग्स अँड हर नॅगिंग इज परपेच्युअल. चालतच राहते, इन्सेसेंट, बरोबर की नाही? कंटिन्युअस. म्हणून त्याच्याकडे काहीच पर्याय, ही हॅज नो अदर ऑल्टरनेटिव्ह. सो व्हॉट इज देन? ही इज टॅसिटन, ही इज नॉट स्पीकिंग अ सिंगल वर्ड. ओके, हजबंडची अशीच परिस्थिती आहे, विचार करा लग्न करताना, बरं का? ठीक आहे. सो दॅट वॉज ऑल अबाउट टॅसिटन. बघा, आता पुढच्या सेशनमध्येही आपण असेच काही शब्द घेऊया जे एक्झाममध्ये इंग्लिशमध्ये, म्हणजे आपण म्हणू शकतो ना की खूप वेळा विचारण्यात आले आहे. आन्सरशीच निगडीत शब्द नाही बघायचे आपल्याला, पॅसेजमध्ये असतील कदाचित, है ना, त्या लाईनमध्ये असेल. मग त्या शब्दाचा जर अर्थ आपल्याला कळाला तर कदाचित आपल्याला उत्तर फार लवकर समजेल. खूप वेळेस असं होतं की उत्तर सोपं असतं, पण दुसरा जो त्या सेंटेन्समध्ये जो शब्द आहे त्याचा कधी कधी आपल्याला अर्थच कळत नसतो, है ना. ते एक आहे. सिनॉनिम्स, अँटॉनिम्स आहे, इडियम्स, फ्रेजेस आहे. ओके, देन द सिलॅबस जस्ट गोज ऑन, राईट. आपल्याला कितीतरी गोष्टी आहेत जे आपल्याला कसं तरी इम्बाईब करायचं आहे. इम्बाईब म्हणजे इथे स्टोअर करायचं आहे, आत्मसात करायचं आहे, बरोबर की नाही? इम्बाईब करायचं आहे. ओके, IMBIB. आणि यासाठी मी तुमची मदत करणार आहे. असेच आपण एपिसोड्स, असेच आपण सेशन्स आणूया. सगळे असे वेगवेगळे वर्ड्स जे सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये कधी ना कधी ना यूज झाले आहेत, चांगला रिसर्च करून. बरं, ते शब्द कसे लक्षात ठेवायचे, काय ट्रिक वापरायचा, त्या इमेज सोबत ते कसं काय जातं, एखादी स्टोरी बनवण्याचा प्रयत्न करायचा. ओके, हे सगळं नेमॉनिक्स असं आपण त्याला म्हणतो. ओके, नेमॉनिक्स. तर आपण तेच प्रयत्न करूया पुढच्या सगळ्या सेशनमध्ये. आपण हे प्रयत्न करूया की ह्या सगळ्या शब्दांना कसं कसं आपण हे करू शकतो. इमेज सोबत तर हे आपल्याला फारच सोपं पडतं, नो डाऊट अबाउट दॅट. ओके, फारच सोपं पडतं. आणि याच्या व्यतिरिक्त ओके, तुम्ही हे सुद्धा लक्ष द्या की आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला सगळं मटेरियल भेटेल. हे मटेरियल सुद्धा तिथे भेटेल. ओके, तुमच्या हातातच. तर तिथे जॉईन व्हा. आणि स्टडी स्पेस मराठी याचं ॲप आहे, तर ॲप डाउनलोड कराल. ओके, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांना शेअर करा. ओके, त्यांनाही सांगा सबस्क्राईब करायला. ओके, ज्ञान बांटणार आहे मग तयार आहे, बांटणे का तो असं. ओके, थँक्यू सो मच. आज आपण नियरली 14 शब्द बघितलेत. ओके, तर उद्याच्या भागात आपण इडियम्स किंवा मग अजून अँटॉनिम्स, सिनॉनिम्स किंवा मग ग्रामर याच्यावर लक्ष देण्याचा पूर्ण प्रयत्न करूया. ओके, थँक्यू सो मच. ओके, परत भेटूया.